कधी अश्विनी म्हणून हाक मारायचे नाही. सकाळी उठल्या उठल्या असंच म्हणायचे नेहमी, उठा आता म्हणायचे. सकाळ झाली माझ्या आधी उठायचे. ते नेहमी सगळी रेडिओवरती गाणी बिनी लावून, म्हणजे तो त्यांचा कारवांचा तो रेडिओ बाथरूममध्ये घेऊन जाऊन गाणी लावून ते आंघोळ वगैरे करायचे. मी कसा दिसतो हे आवडीने मलाच विचारणार फक्त, बाकी नाही. कधी काही त्यांना आवड नव्हती. बाकी कसलं सोनं नाणं वगैरे ह्याची आवड नव्हती त्यांना. आमच्या घरी कधीही 12 महिने तुम्ही या, आमच्याकडे डिंक लाडू असतो. सगळ्यांना आम्ही ना चहाच्या ऐवजी डिंक लाडू देतो. लक्ष्मण भाऊंच्या आणि तुमचं नातं फार जिव्हाळ्याचं होतं. ते तुम्हाला लगेच घरात गेलं की कार्यकर्ते सांगतात की तुम्हाला आवाज द्यायचे. कधी कधी आठवण येते तुम्हाला भाऊंची दिवसभरात, कधी कधी, आणि कुठल्या कुठल्या क्षणी तुम्हाला भाऊ आठवतात? सकाळी उठले की पहिल्यांदा मला ते हाक मारायचे. कधी हाक अश्विनी म्हणून नाही मारायचे. नेहमी मला म्हणायचे, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, असं म्हणायचे ते मला नेहमी. असं कधी अश्विनी म्हणून हाक मारायचे नाही. सकाळी उठल्या उठल्या असंच म्हणायचे नेहमी, उठा आता म्हणायचे. सकाळ झाली माझ्या आधी उठायचे, हाक मारायचे मला. चहा बरोबर घ्यायचो आम्ही दोघं जण सकाळचा. कधी कधी नाश्ताही बरोबर व्हायचा आमचा. पण सकाळचे सगळे पेपर वाचून काढायचे. रोजचे सगळे पेपर वाचून काढणार. त्याच्यानंतर व्यायाम असायचा त्यांचा, योगा असायचा. नंतर मग बाकीची कामं, मग आंघोळ वगैरे. पण आंघोळ करताना एक मात्र त्यांनी त्यांची हे ठेवली की टेन्शनमध्ये कधी आंघोळ केली नाही. नेहमी सगळी रेडिओवरती गाणी बिनी लावून, म्हणजे तो त्यांचा कारवांचा तो रेडिओ बाथरूममध्ये घेऊन जाऊन गाणी लावून ते आंघोळ वगैरे करायचे. म्हणजे तो आंघोळीचा वेळच तेवढा काय, तो त्यांच्यासाठी रिलॅक्सेशनचा वेळ होता की जुनी सगळी गाणी त्याच्यावरती लावायचे. ती गाणी आंघोळ करत ऐकत ती आंघोळ करायचे. ते म्हणायचे तेवढंच मला एक रिलॅक्स हे भेटतं. म्हणजे ही त्यांची आठवण अगदी सांगण्याजोगी, ती कुणाला माहीतही नसेल की अगदी अमिताभ बच्चनची वगैरे, लता मंगेशकरची वगैरे सगळी गाणी ते ऐकत ती आंघोळ त्यांची व्हायची. म्हणजे त्यांना तो एक, आणि आवरायचे पण ते रोज आवरताना रोज मला विचारल्याशिवाय कधी कुठले कपडे त्यांनी घातले नाही. रोज वेगवेगळ्या रंगाचे कपडेचे नेहमी व्हाईटच असायचे. पण कधी काही कार्यक्रम वगैरे असेल तर नेहमी विचारणार मला की अश्विनी आज कुठला ड्रेस घालू, हा घालू का तो घालू, इन करू का नुसतं विदाऊट इन करू, असं विचारणार. मी कसा दिसतो हे आवडीने मलाच विचारणार फक्त, बाकी नाही. कधी काही त्यांना आवड नव्हती. बाकी कसलं सोनं नाणं वगैरे ह्याची आवड नव्हती त्यांना. फक्त घड्याळ. आणि असा एकमेव आमदार असेल की जो जीन पॅन्ट आणि टी शर्ट मध्ये वावरणारा असेल. मी त्यांना वेगवेगळ्या रंगाच्या आवडीने टी शर्ट घेऊन यायचे आणि ते पट्टे घालायचे आवडीने तितक्याच. ही आठवण मला खूप हे होते. आणि ते टी शर्ट अजूनही मी काही काढलेलं नाहीये कपाटातलं. ते बघितलं की साहेबांची खूप आठवण होती की आज हा टी शर्ट घालायचे, उद्या तो टी शर्ट घालायचे. असं आवडीने टी शर्टचे रंग खूप होते त्यांच्याकडे आणि ते घालायचे ते. ताई, भाऊ जरी राजकारणात सक्रिय होते, मात्र पडद्यामागून सर्व सूत्र तुम्ही चालवायच्या. कार्यकर्त्यांची विचारपूस, त्यांचं चहा पाणी असेल, त्यांची काळजी असेल, अगदी कुटुंबाप्रमाणे. अनेक कार्यकर्ते सांगतात की ताई ह्या जे कार्यकर्ते आहेत भाऊंचे, त्यांना फार जपतात. ते कार्यकर्ते बघून आज तुमच्या मनात काय वाटतं? त्यांचं एक नेहमी असायचं साहेबांचं, ते जसे स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे तसे ते कार्यकर्त्यांची पण काळजी घ्यायचे. मला म्हणायचे, अश्विनी चहा नको तू जास्त करत जात जाऊ, त्या चहाचं त्या दुधाचं ना तूप करत जात जा. आणि सगळ्यांना डिंक लाडू, आमच्या घरी कधीही 12 महिने तुम्ही या, आमच्याकडे डिंक लाडू असतो. सगळ्यांना आम्ही ना चहाच्या ऐवजी डिंक लाडू देतो. हे त्यांचं पहिलं असायचं की डिंक लाडू करून ठेव. अशा रीतीने ते सगळ्या कार्यकर्त्यांना जपायचे. त्यामुळं तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी सगळ्यांना जपलेलं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना जीव लावलेला. आपण आपल्या मुलाला कसा खाऊ म्हणून लाडू त्याच्या हातावर ठेवतो, तसं ते त्यांना लहान मुलांप्रमाणे त्यांनी जपलेलं आहे. इतका जीव लावलेला आहे. त्यामुळं आज ते सगळे असे सैरभैर झालेले आहेत सगळेजण. त्यामुळं सगळे मला माई म्हणून हाक मारतात. कुणीही मला वहिनी म्हणत नाही, कुणी हे म्हणत नाही. पिंपळे गुरुमधले तर सगळे मला माई म्हणतात. त्यामुळं साहेब जरी नसले तरी त्यांची माई ही अजून आहे. त्यामुळं सगळ्यांना मी आधार द्यायचंच काम करणार आहे.